नमस्कार, मी सुप्रिया तुमच्या सर्वांचं आपल्या सह्याद्री 1 ग्राम ज्वेलर्समध्ये खूप सारं स्वागत करते। तर खूप जणांना पडलेला प्रश्न असा आहे की 1 ग्राम ज्वेलरी म्हणजे नक्की काय असते। तर 1 ग्राम ज्वेलरी म्हणजे असे असते की ह्याच्यावर फक्त गोल्डचं प्लेटिंग असतं, जशी पॉलिश असते वरची ती फक्त पॉलिश असते आणि त्या पॉलिशनुसारच याची प्राइस ठरलेली असते। तर याच्यामध्ये ही ज्वेलरी जी आहे ती फक्त तुम्हाला सण समारंभ असेल किंवा लग्न कार्य असेल तरच तुम्ही यूज करू शकता। ही जी ज्वेलरी आहे ती डेली यूजसाठी नसते आणि त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत। तर हे जे मंगळसूत्र आहे हे तुम्ही डेली वेअर करू शकता। ह्याचा डेली वेअर केला पाण्यामध्ये तरी सुद्धा कलर जात नाही। जसं परंतु याच्यात पण असे असतात प्रकार की घामावर पण डिपेंड असते की तुमचा घाम कशा टाईपचा आहे। घाम ज्यांना म्हणजे घाम ज्याचा खारा असतो त्यांच्या घामाने सुद्धा कलर लवकर जातो, एवढं जास्त पण लवकर जात नाही पण डल होतो। आणि ज्याच्या म्हणजे घामामध्ये जास्त म्हणजे मिठाचं प्रमाण कमी असतं त्यांच्या अंगावरती ही जी ज्वेलरी आहे ती जास्त काळ टिकते। हे 2 याच्यामध्ये फरक आहेत की ही जी ज्वेलरी आहे ती डेली यूज करू शकतो आणि अशा टाईपची जी ज्वेलरी असते ती तुम्ही डेली यूज करू शकत नाही। त्याच्यामध्ये अंगठ्या सुद्धा आहेत, ह्या तुम्ही कशाही गरम पाणी गार पाणी कशाही यूज करा आणि या अंगठ्यांना घामाचे वगैरे म्हणजे कशा जरी तुम्ही यूज केला तरी ह्याचा कलर जसा तुम्ही पाण्यामध्ये किंवा निरम्यामध्ये यूज कराल तेवढा जास्त खुलतो, म्हणजे याचा कलर जात नाही। तसं या ज्वेलरीचं नाहीये। ह्या ज्वेलरीचं तुम्ही पाण्यात थोडं जरी यूज केलं तरी ह्याचा कलर जातो, डल पडतो किंवा ही ज्वेलरी काळी दिसते। तर याची पॉलिश आपल्याकडे अवेलेबल आहे आणि याचं तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे याचा कलर जात नाही परंतु घामावर डिपेंड असतं आणि तुमच्या यूज करण्यावर सुद्धा डिपेंड असतं। तर अशी असते ही 1 ग्राम ज्वेलरी, तुम्हाला समजलीच असेल। तर तुम्ही आपल्या शॉपला भेट द्या, शॉपला आल्यानंतर सुद्धा तुमचे जे काही गैरसमज असतील ते मी सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। धन्यवाद।